आणि मानवाची योजना याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. असे पुष्कळ प्रसंग आमच्या जीवनामध्ये आहेत की जेणेकरून आम्ही आमच्या योजनेला प्रथम स्थान दिलं, परंतु देवाने आम्ही पाहतो की देवाने आम्हाला त्याच ठिकाणी आणलं की जेणेकरून देवाची योजना काय आहे हे आम्ही समजून घ्या. आणि आजही देवाने आम्हाला या कृपेच्या विधीजवळ या हॉलमध्ये तुम्हाला मला या ठिकाणी एकत्रित केलं यासाठी की आम्ही पाहतो की आजचं जे वचन आपल्या सेवकांनी घेतलं की आम्ही पाहतो की त्याच्या भक्ताचं मरण किती अनमोल असं आहे, अमोल आहे. आणि मग ज्यावेळेस हे वचन घेतलं त्यावेळेस मी जे काही बसलो आणि माझ्या पुढे पुष्कळशा गोष्टी आल्या की अनेक भक्त होऊन गेले देवाचे सेवक. आणि या देवाच्या सेवकामध्ये आम्ही पाहतो की अनेकांना मरण सुद्धा आलं नाही. त्यामध्ये विशेष करून एलिया माझ्या समोर आला. आणि मग आम्ही पाहतो त्या ठिकाणी की खरोखरच देवाची योजना ही फार वेगळी मनुष्याच्या बाबतीत आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहतो की जी आठवण म्हणून आजची जी काही टेक्स्ट सर्व्हिस आम्ही ठेवली आणि या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो. आम्ही पाहतो की प्रेषित बेंजी बाबा यांच्याविषयी सांगण्यासाठी पुष्कळ गोष्टी. आणि मला सांगावंच वाटतं की नव परिस्थिती विश्वास आपले प्रेषित बेंजी बाबावर इंडियामध्ये घेऊन आले. मी पुढे जाऊन आपल्या समोर ठेवू इच्छितो की नगर जिल्ह्यामध्ये अनेक लोक म्हणायचे नव परिस्थिती मंडळी म्हणत नव्हती ती बाबाची संस्था का. मला सांगावंच वाटतं या ठिकाणी त्यांनी जे केलेले कार्य आम्हाला सर्वांस ठाऊक आहे. जसं आपले ख्रिस्ती सुद्धा आणि त्यांचे चिरंजीव आमचे सुनील बाबर यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला जे त्यांनी शिक्षण दिलं, मला सांगावंच वाटतं त्यांनी आम्हाला सुद्धा पुष्कळ शिक्षण दिलं. आणि त्या शिक्षणामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवती की विना आठ आज्ञा पालन आम्ही कसं करावं त्यांनी आम्हाला शिकवलं. आम्ही विश्वास कसा धरावा, कसा ठेवावा, विश्वासामध्ये आम्ही कसं वाढावं या पुष्कळ गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये माझ्या प्रियजनो जे बीज ते घेऊन आले होते पवित्र आत्म्याचं बीज जे त्यांनी आमच्या अंतःकरणामध्ये पेरलं आणि आज आम्ही पाहतो की पुष्कळशी फळं त्या बीजाला लागलेली आहे. आणि आम्ही पाहतो अनेक पुष्कळ गोष्टी आहेत जसं त्यांच्या मुलाने सुनील यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या की त्याची अवहेलना सुद्धा झाली. पुष्कळशा प्रसंगामधून ते गेलेले आहेत. पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो या सर्व गोष्टी त्यांनी यासाठी सहन केल्या की देवाने त्यांची निवड केली. आज आम्ही पाहतो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रियजनो त्यांची जी निवड होती आणि असं वचन आम्हाला सांगतं की त्याच्या दृष्टीने म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचं मरण किती अनमोल असतं, त्याचं मूल्य आम्ही करू शकत नाही. आणि आज आम्ही पाहतो की खरोखर त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी कार्य जर घेऊन आलेलं नसते तर पवित्र आत्म्याचं बीज काय आहे ह्या सुद्धा गोष्टी आम्हाला समजल्या नसतात. हे आपलं समोर ठेवू इच्छितो कारण प्रेषितांनी डोक्यावर हात ठेवण्याच्या द्वारे पवित्र आत्म्याचं जे मुद्रांकन आहे, पवित्र आत्म्याचं बीज जे आहे ते आम्हामध्ये पेरलं जातं. ह्या गोष्टी आम्हापर्यंत आल्या. मी आपला सांगू इच्छितो नव्याने जन्मले वाचून स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. पाणी आणि आत्मा आणि खरोखर ती समज माझ्या तिथून ह्या गोष्टी आम्हाला समजण्यात आल्या. तिसऱ्यांचे कृत्य दुसरा 42 वचन यामध्ये जसं म्हटलं त्या काळामध्ये ती मंडळी ख्रिस्ताच्या संगतीमध्ये भाकर मोढ्यामध्ये आणि प्रार्थना करण्यामध्ये तत्पर अशी होती. आज तेच शिक्षण त्यांनी आम्हाला दिले आणि आज आम्ही जे नवीन ख्रिस्त आम्हामध्ये आले त्याच्या आज्ञापालनामध्ये आम्ही वाढतो. आम्ही पाहतो या ठिकाणी रिटायर्ड 2 ख्रिस्त आमच्या समोर आहे. त्यांनी सुद्धा शिक्षण फार सुंदर रीतीचे घेऊन आले आमच्याकडे. आणि म्हणून ख्रिस्त माझ्या प्रियजन आपण पाहतो त्यांचं आयुष्य किती आपल्याला ठाऊक नाही. आज आम्हाला सुद्धा आम्ही बोलतोय आज तुमच्या समोर पण आमचं आयुष्य किती आम्हाला ठाऊक नाही. पण मी एवढंच ठरवलं की देवाची योजना त्याच्या बाबतीत विशेष अशी आहे कारण आज ते सुखलोकात आहे आणि ते सुद्धा कार्य त्या ठिकाणी करतात. आपणास देव साहेब विशेष करून भाव कुटुंबासाठी मी हे शब्द ठेवलं की ज्या विश्वासामध्ये ते राहिले त्या विश्वासामध्ये तुम्ही मधुपर्यंत टिकून राहा आणि प्रार्थनेमध्ये त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आठवण ठेवू. हे सर्व करण्यासाठी
तेव्हा तुम्हाला मला सांगितलं तू आम्ही प्लीज शिरसाट 2 मिनिटं. 2 मिनिटं. तेथे बसलेलं सर्व देवाच्या लेकरांनो, खरोखर आजच्या वचनाविषयी आपल्याला देवाच्या सेवकाने फार सुंदर ते सांगितलं आणि खरोखर आपण ते विश्वासाने ऐकलेलं आहे असं माझा विश्वास आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेस प्रेषित पाऊल हा ज्यावेळेस ते धाव संपत चालली त्यांनी तो एक वचन सांगितलं की धाव ही संपत चाललेली आहे परंतु विश्वासात राखून ठेवलं. जसं आपण पाहतो की भेंडी साहेब ज्यावेळेस कधी नगरमध्ये किंवा शहरामध्ये जर आले तर ते आम्ही सुद्धा काय होतो घाबरतो, कारण त्यांचा कडकपणा. आणि म्हणून त्यांनी जसा विश्वास हा राखून ठेवला तसा आपण देखील काय केलं पाहिजे, आपण हा विश्वास हा राखून ठेवला पाहिजे. आपण पाहतो की नेहम्या ज्यावेळेस नेहम्याला काय सांगितलं होतं की तू जाऊन काय कर, राजाकडून त्यांनी एक सुट्टी मागितली की मला त्या इस्रायल लोकांचा जो कोट पडलेला आहे तो कोट मला बांधायचा आहे. आणि ज्यावेळेस राजाकडून त्याने ती सुट्टी मागितली, गेला, कोट बांधायची सुरुवात केली, परंतु त्या ठिकाणी लोकांनी काय केलं, त्याला विरोध करून त्याला थांबवायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मागं न पाहता तो पुढं काम करीत राहिला. तसं जे आपले आशीर्वाद जेव्हा भेंडी साहेब जरी आपल्याला आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी जसा विश्वास हा राखून ठेवला तसा नेहमीने मागं न पाहता कोणाचा विचार न करता त्यांनी काय केलं, देवाचं काम पूर्ण केलं. तो कोण पूर्ण केला. तसं आज आपल्यामध्ये जरी ते आपल्यामध्ये नसले तरी ते मी ऐकलं की सुरेश बाबा त्यांच्या स्वतःच्या मुलाला ते ताकद देत होते, तर आम्हाला ते कशी ताकद देत असतील, ते किती आम्हाला याने वागत असतील. तसं त्यांनी जी शिकवण आम्हाला दिली तसं आम्ही देखील ही शिकवण आमच्या लेकराला आम्हाला द्यावं आणि हे शेवटपर्यंत टिकवावं हेच माझी प्रार्थना आहे. प्रभू करू वाचलेलं वचन आशीर्वाद. आमेन. या ठिकाणी पुष्कळसे देवाचे सेवक आहेत, रिटायर्ड प्रेषित आहेत, ऑर्डर डिनॉमिनेशनचे बिशप साहेब आहेत, सेवक आहेत. त्यांना पण मनोबल व्यक्त करायचं आहे. परंतु ही ज्यावेळेस एक सर्विस संपेल त्यावेळेस प्रत्येकाला निश्चिताबद्दल बोलण्याचं 2-2 मिनिटं आम्ही देणार आहोत. तर ज्यावेळेस आम्ही प्रेषिताबद्दल ऐकलं, जो सन्मान त्यांनी घेतला, ज्याप्रमाणे वचन सांगतं की धावणारे पुष्कळ धावतात परंतु पारितोषिक एकालाच मिळतं. सेवा पुष्कळ जण करतात परंतु नाव एकाच होतं. त्याचप्रमाणे मार्काचा 16वा अध्याय 15 वचन सांगतं की जी येशूची आखरी इच्छा, येशूची आखरी आज्ञा त्याला म्हटलं जातं की स्वतः येशू बोलला. आणि येशू काय बोलला त्याने, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीस घोषणा करा आणि माझ्या नावाची सुरुवात करा. या वचनाची पूर्तता, येशूच्या आज्ञाचं पालन प्रेषित भेंडी बावरे यांनी केलं. आणि शहरामध्येच नसून अख्ख्या भारतामध्ये संपूर्ण इतर राज्यामध्ये त्यांनी सुवार्तेची घोषणा केली. आणि प्रियांनो, रोमकरास पत्र याचा 2 आणि 6 वचन म्हणतो, तो प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे फळ दे. म्हणजे प्रेषित साहेबांनी जे कार्य केलं ते व्यर्थ जाणार नाही. तर स्वतः तो या ठिकाणी म्हणतो प्रियांनो की तो त्यांना त्याचं पारितोषिक देईल. आणि रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय 7 आणि 8 आपण या ठिकाणी वाचू आणि या ठिकाणी थांबू. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि स्वतःकरिता
मरत नाही. कारण जर आपण जगलो तर प्रभू करिता जगतो, आणि जर आपण मेलो तर प्रभू करिता. म्हणून आपण जगलो काय आणि मेलो काय, आम्ही प्रभूचेच आहोत. आमेन. सर्वजण उभा राहू. प्रार्थना करतो. परमेश्वर बाप्पा, ही सुंदरशी बोललास, ज्या महान सेवकाच्या जाण्याने न्यू अपोस्टोलिक चर्चची जी पोकळी निर्माण झाली ती कधी न भरण्यासारखी आहे. परंतु प्रभू, त्याने जो वृक्ष लावला, जे त्याने पेरलं ते वटवृक्ष झाले, ते फळ देणारं असं झालेलं आहे. म्हणून त्यांनी दिलेला कीर्तन, त्यांनी शिकवलेली गोष्ट आम्ही पुढे आणि पुढे न्यावं. त्यासाठी ज्याप्रमाणे सेवकांनी आपली साक्ष दिली की मी आज त्यांच्यामुळे आहे. होय प्रभू, मी स्वतः आज जो सेवक तुझ्या समोर उभा आहे, तर त्यांनी मला घडवलेलं आहे. असे जगामध्ये, राज्यामध्ये कितीतरी सेवक त्यांनी घडवले, आणि आमचा तो विश्वास आहे की युगानुयुग ताऱ्याप्रमाणे ते चमकते, आणि तू त्यांनी केलेल्या कार्याचं ते फळ देशील, तो मुकुट देशील. कारण तुझं वचन आहे की तू आयुष्यभर विश्वासामध्ये जगला आणि तो मुकुट मी तुला देईल. होय प्रभू, त्या मुकुट त्यांनी प्रदान केलेला आहे. हा तो त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी, त्यांचे दोन्ही मुलं, सून, नातवंड, मुलगी, जावई, या सर्वांना तुझा उपल असा आशीर्वाद वाट. त्यांच्या वडिलांनी केलेलं कार्य हा त्यांनी पुढे न्यावं, यासाठी तू त्यांना सहाय्य कर. तू आपला मुखप्रकाश त्यांच्यावर पाड. तुझी कृपा, दया, शांती सदोदित त्यांच्या संगती पाठीशी. कारण प्रभू, त्यांना ती जाणीव असू दे की एक महान सेवकाचे ते लेकर आहे, एक महान सेवकाची मुलगी आहे, एक महान सेवकाचे जावई आहे, एक महान सेवकाचे नातू आहे, की ज्याप्रमाणे त्यांच्या नावाने त्यांची ओळख होते. प्रभू, त्यांना तू सोडू नकोस. सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांना तू दे. प्रार्थना विनंती करतो. आलेल्या सर्व नातेवाईकांना त्यांचा तू प्रवास सुखाचा केलास, इथपर्यंत आणलंस. त्यांच्या आणि भाव परिवाराच्या तू आनंदात भेट होतील, याबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. तर पुढचा वेळ समय आम्ही तुझ्या हातात देतो. तू आम्हाला चालव आणि का आमचे मुख्य प्रेषित कार्यकारी करतो, यांच्या सहभागी तू आम्हाला टिकून ठेव. लवकर एक वेळा चालू कापणी कर, आणि त्या कापणीमध्ये प्रत्येक तुझ्या विश्वसंदेशाची गणना असते. या सर्व विनंती आमचा तारणारा प्रभू ख्रिस्त याच्या नावाने मागतो, म्हणून तो आहे. आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझे राज्य प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास सोडले आहेत, तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्वकाळ तुझीच आहे. आमेन. आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुखदायी सहभागिता इथे जमलेल्या प्रत्येक तुझ्या लेकरांसोबत आणि विशेष करून दुःखित परिवारासोबत सदा सर्व काळ असो.
Amen. Amen. Salam dan salam. Apa saudara kali bosku? Kita berkawin. आपल्यामध्ये देवाचे सेवक पीटर बेंजामिन आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. We are missing, I do remember in the year 70, if I am right. That time I was very small and I had to be taken to the hospital in Vellore. And before taking, I was being dedicated in the New Apostolic Church at Hyderabad. And from there we came back here and we started attending New Apostolic Church in the city, Aurangabad. That time we have seen our uncle and the whole church praying for me. And we have a, that time I was in choir also. And Namrata and all, Bobby and all, they were very small. And I was also in the same age. And when we saw this choir and all, and their worship, from that time onwards, I had the feeling that God has given me this opportunity to grow in Him. When I saw Uncle Bauer, I was very much touched by this, because we have seen him moving around. Not only that, he had a special prayer for me when I was sick, and the whole church was praying for me. So I remember those days, and we miss him, but we know that as a believer, we know that one day we are going to see our beloved one. And with that faith and with that hope, we are still alive, and we want that God is going to give us the time to meet our loved ones. So I give my condolence to all the family members of our uncle and every relations of him and every one of us.
I thank God because God has given me this opportunity that one day I might see my beloved one. And I thank God also because of His strength, God's strength, God has raised our uncle's children to do the ministry which the Father has left. So I thank this time that you have given me this time the opportunity to share a little bit. There's a lot of things I can speak, but because of the time I don't want to. So may God bless and give you courage to go forward and do the ministry which God, your Father, has left and God has given you to go ahead. God bless you. I would like to, मी आता हिंदुस्थानी चर्चचे पास्टर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुंदर समय के लिए ये सुंदर समय के लिए जो मुझे दिया गया है. मैं अंकल के बारे में ज़्यादा तो नहीं जानता, लेकिन थोड़ा लास्ट ईयर शायद से हम उनके बर्थडे में गए थे और मुझे ये बहुत ही सौभाग्य मिला कि मैं उनके साथ में उनके बर्थडे में शामिल हो सका. और अंकल ने मेरा हाथ पकड़ लिया और बोले आप पास्टर हैं? मैंने बोला हाँ मैं पास्टर हूँ. और उन्होंने कहा नहीं, अभी आप मेरे साथ में ही रहना. और मेरे पास में उनकी 3-4 फोटोग्राफ्स भी हैं जहाँ हम सब ने एक साथ मिलके फोटो निकाली और वो मेरा हाथ पकड़ के रहे पूरे समय तक जब तक हम उसके साथ में थे. हालेलुया. ये उनका प्रेम था और मैंने देखा कि उस प्रेम के द्वारा आज उनके द्वारा जो है कई सेवक इस स्थान में मौजूद है. हालेलुया, है ना. ये उनकी सेवा कार्य थी और मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ कि उन्होंने जो दौड़ दौड़ी है, हालेलुया, है ना, दौड़ के उसे पूरा किया और उसमें उन्होंने सफलता पाई है. और मेरा ये विश्वास है कि परमेश्वर ने उनके लिए एक मुकुट जरूर से रखा है. हालेलुया, है ना. मैं पर उनके पूरे परिवार के लिए अपना कंडोलेंस देता हूँ कि हमें परमेश्वर ने एक धन्य आशा दी है कि यदि हम मर भी जाएंगे तो एक दिन जब परमेश्वर आएगा तो हम अपने प्रियजनों से दोबारा फिर से मिलेंगे. और हमारी ये आशा रहनी चाहिए. हम और अन्य जातियों की नहीं, हमें शोक नहीं करना है, लेकिन परमेश्वर के द्वारा दिया गया उस धन्य आशा में हमें स्थिर रहना है. और विशेष करके जो कार्य वो पीछे छोड़ के गए हैं, हालेलुया, उनका तो जैसे पास्टर ने भी बताया कि उनके परिवार की शायद ऐसी इच्छा होगी कि 5 साल और वे जिए. हालेलुया, है ना, पूरा सेंचुरी कंप्लीट करे और उन 5 सालों में भी और ज्यादा से ज्यादा परमेश्वर के कार्य को कर सके. लेकिन जो आज उन्होंने कार्य छोड़ के गए हैं उस कार्य को जो है आगे बढ़ाने का कार्य शायद मैं सोचता हूँ परिवार के लोगों का और उनके द्वारा चुने गए सेवकों का है. हालेलुया. उनकी उस शिक्षा को जो वे हर एक को दिया था, शिक्षा वो बहुत इम्पोर्टेंट है. और उस शिक्षा के ऊपर उनके उन पद चिन्हों पर हम सबों को, जो आपके परिवार के जो लोग हैं और जितने सेवक यहाँ पे मौजूद है, उस पद चिन्ह पे चल के उनको भी आगे बढ़ना है ताकि जो कार्य उन्होंने सौंपा था वो किया था उसमें वे आगे बढ़े और प्रभु के उस मुकुट को हासिल कर सके. प्रभु का मैं धन्यवाद देता हूँ ये समय के लिए कि जो मुझे दिया गया. और मैं ज़्यादा नहीं बोलना चाहता क्योंकि समय का बहुत शॉर्टेज है. प्रभु आप सबों को आशीष दे और विशेष करके जो बावर परिवार के जितने भी सदस्य हैं और उनके रिश्तेदार हैं उनको प्रभु अपनी शांति से मामूल करे. आमीन. आमीन. बिशप प्रवीण गोरगे आहे ते आपलं मनोगत व्यक्त करतात. मी एका महान देवाच्या सेवकाच्या संदर्भामध्ये बोलण्याचा हा प्रसंग आहे.
फार कमी काळ किंवा कमी वेळ बाबासाहेबांना भेटण्यासाठी आम्हाला मिळालेला आहे. प्रत्यक्षात भेटण्यासाठी मी रेव्हरंड अजय गुलेंचे मनापासून आभार मानेन की त्यांनी आम्हाला त्या महान सेवकांबरोबर भेटण्याची संधी दिली आहे. बरेचसे काही प्रश्न असतात त्यावेळेस सल्लामसलत किंवा चर्चा करण्यासाठी ते घरी असताना आम्ही त्यांच्याबरोबर गेलो, चर्चा केली, बोललो आणि ज्याच्या वेळेस त्यांच्याबरोबर भेटण्याचा वेळ मिळाला त्यावेळेस त्यांनी सेवेच्याच बाबतीमध्ये ते बोलले गेलेले आहे. एक मी तुम्हाला उदाहरण म्हणून किंवा एक आमच्यासाठी आजच्या नवीन पिढीसाठी जी सेवा आहे त्या सेवेचं एक चांगल्या प्रकारचं उदाहरण देईल की सगळ्यात सोपं काम जर सेवा करण्यासाठी जर करू दिलं असेल तर बावर परिवाराने मी अपॉस्टोलिक चर्च आज जितके मंडळे आहेत वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या खेड्यामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी सहजरित्या जर त्यांना विचारलं तुम्ही कसे आले ग्रुपमध्ये, कुठून आले, कसं तुम्हाला ख्रिस्त समजला, कसं तुम्ही ख्रिस्ताला ओळखलं, तर एकच नाव येतं बावर परिवार. बाबासाहेबांनी आमच्यापर्यंत ख्रिस्त आणला खेड्यापाड्यामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये आणि आताच्या नवीन पिढ्यांना, नवीन सेवकांना काम करण्यासाठी हा रस्ता अगदी सोपा झालेला आहे. आता कोणीतरी सांगितलं सुनील दादांनी सांगितलं बाबासाहेबांनी की फार कष्टातून ती गेली, फार त्रासातून ती गेली, पुष्कळ वेळेला ती हेलानी झाली किंवा पुष्कळ वेळेला त्याला त्रास झाला. तो त्रास त्यांना झाला पण आजच्या मंडळांना मंडळी रोपणासाठी उपयोगी पडत आहे. त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. आम्ही राजूर भागामध्ये, तपन भागामध्ये ज्या ज्या भागाला मी जातो तिथे जर आम्ही पाहिलं तर लोक उभे आहेत, ख्रिस्ती लोक आहेत. कोणी सांगितलं तर बाबासाहेबांचं काम होतं आणि तिथे सहजरित्या मंडळ उभा राहत आहे. सहजरित्या देवाच्या लोकांना बावर परिवारांना किंवा या ठिकाणी दुसरी परिवारांना एकच सांगू इच्छित आहे, जी काम, जी पेरणी देवाच्या सेवकांना केलेली आहे ती आज उगवत आहे, आज उगवत आहे आणि अनेक मंडळांना त्याचा उपयोग होत आहे. पवित्र शास्त्रामध्ये मोशेने एक वचन लिहिलेलं आहे, मोशेच्या 90व्या स्तोत्रामध्ये, याकरता आम्हाला आमचे दिवस करण्यास शिकव जेणेकरून आम्हाला सुज्ञानकरण प्राप्त होईल. आधी कुणासाठी होतं माहिती नाही पण आज मी ती प्रार्थना करत आहे, याकरता आम्हाला आमचे दिवस करण्यास शिकव. कमी कालावधीमध्ये जो कामाचा मोठा साठा उभा केलेला आहे तो बावर परिवाराचा साहेबांचा आहे आणि म्हणून त्या साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची पुढे वाटचाल होत असताना नक्कीच त्यांची स्मरण कायम सुरू करा. बायबलमध्ये म्हटल्यावर सांगितलं गुरु साहेबांनी की त्याच्या भक्ताचं स्मरण अमोल आहे. खरंच ते सातत्याने असणार आहे, नेहमी त्यांचे स्मरण असणार आहे, त्यांचं नेहमी नाव असणार आहे, ते कधीच संपणार नाही, ताऱ्याप्रमाणे धरते. कारण धार्मिकतेकडे पुष्कळ लोकांना ते निवडलेलं आहे. पुष्कळ मंडळांची स्थापना झाली आहे, पुष्कळ मंडळ्या आज रोपण झालेली आहे आणि म्हणून मी अपॉस्टोलिक चर्च ज्या आम्ही या ठिकाणी शहरामध्ये आहोत किंवा इतर भागामध्ये पण आहोत, अनेक लोकांच्याकडे आम्ही पाहतो तर एक त्यांना देवाचं वचन सांगण्यासाठी काम किंवा जो उपयोग झालेला आहे तो आमच्या साहेबांचा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्यामुळं आज मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिस्त या महाराष्ट्राला प्राप्त झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये याकरता आम्हाला आमचे दिवस करण्यास शिकव. देवाच्या लोकांनो, आमच्याकडे हा कालावधी आहे. साहेब तर गेले पुढे, आमच्यामध्ये त्यांची अनुपस्थिती आहे, ते देवाबरोबर उपस्थित आहेत. पण जे आता आम्ही जे राहिलेलो आहोत, आम्ही जे उरलेलो आहोत पाठीमागं, तर आम्हाला तो एक किता, आम्हाला एक आदर्श त्यांच्या समोर, आमच्या समोर ठेवायचा आहे की या आमच्या व्यक्तीने केलेलं आता काम हे आम्हाला सातत्याने पुढे घेऊन जायचं आहे आणि ते पुढे घेऊन जात असताना आमच्या वेळेसमोर एक दिवस ठेवायचं आहे की आम्हाला आमचे दिवस करण्यास शिकवलं जेणेकरून आम्हाला सुज्ञानकरण प्राप्त होईल. कमी कालावधी आमच्याकडे आहे, 70 ते 80 वर्ष. साहेबांना तरी 95 मिळाले ना, आम्हाला मिळतं तरी काय माहिती. साहेबांना तरी 95 म्हणजे ग्रेसमध्ये ते गेले. आम्हाला मिळेल की नाही माहिती नाही, पण जो कालावधी आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये आम्हाला आमचं आयुष्य मोजायचं आहे. माझ्याकडे किती कालावधी राहिलेला आहे आणि माझ्याकडे सेवा किती बाकी आहे. या 2 मिनिटामध्ये अजून एक 2 मिनिटं फक्त घेतो, तुम्ही क्षमा करा. आयुष्याचा कालखंड जो आहे जन्म ते मृत्यू, या कालखंडातले 5 स्टेप. पहिली आहे आयुष्यातली पहिली पायरी, जरा तो शिकतो. दुसरी पायरी आहे तो वाढतो. तिसरी पायरी आहे तो नातं जोडतो. चौथी पायरी आहे तो निर्णय घेतो. 5वी पायरी आहे तो सफल होतो. आणि या 5 स्टेप मधून साहेब गेलेले आहे.
घेणं आणि 5 सफर होणं. आता याचं विश्लेषण करणार नाही, क्षमा करा, पण या 5 पायऱ्यातून आमचे साहेब गेलेले आहेत आणि म्हणून आज या सगळ्या झालेल्या ठिकाणी आहोत. नाती जोडल्यामुळं त्यांनी नाती जोडली त्या काळात आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत. आणि म्हणून अशा महासेवकांच्या संगतीत राहण्याचं आपल्याला सगळ्यांना सहभागी मिळालं. प्रभू धन्यवाद. प्रभू या बाबर परिवाराचं सांत्वन करो, सांभाळ करो, सहाय्य करो. आमचं संपूर्ण शहर, माझं चर्च, केंद्रीय हॉल आणि युनिव्हर्सिटी आणि आमच्या पास्टर फेलोशिप पूर्ण या बाबर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी विनंती करेल, आपल्यामध्ये बिशप आर.बी. गायकवाड आहेत, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचे महान या ठिकाणी अपोस्टल आहेत, सेवक आहेत, सेविका आहेत, सर्व सिनियर ज्युनियर. प्रेरणाचा हा जो विषय आहे अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. मी संधी देणार नाही, परंतु माझ्या जीवनात अपोस्टल यांनी ज्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी मी शिकलेल्या आहे आणि आज बिशप म्हणून मी उभा आहे, ही केवळ त्यांची कृपा आहे. 1987 मध्ये माझी दीक्षा झाली. दीक्षेसाठी अपोस्टल सोनपासरे साहेब, अपोस्टल बेंजी बाबा साहेब यांनी माझी डिकन म्हणून दीक्षा केली भाऊशिंगपूर या ठिकाणी. माझे वडीलही मी अपोस्टलिकमध्येच काम करत होते, परंतु जेव्हा मी CNI मध्ये होतो त्यावेळेस बावर मिशन हा शब्द फक्त माझ्या कानावर होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त बावर मिशन. जेव्हा मी नोकरीमध्ये आलो आणि माझी दीक्षा झाली तेव्हाच मला न्यू अपोस्टलिक चर्च ही संस्था माहिती झाली. असो प्रियानो, माझ्या जीवनात जे काही प्रसंग घडले आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 2 मिनिटांमध्ये जास्त वेळ घेणार आहे. आणि त्या प्रसंगाचा आणि पवित्र बायबलशी किती संबंध आहे, किती जवळीकता आहे. एक वेळेस मला चर्चमध्ये बाप्तिस्म होते 1988 मध्ये आणि मी गेलो चर्चमध्ये जुना बाजार या ठिकाणी 10:30 वाजून गेले. बाप्तिस्म अगोदर मी सांगितलेलं होतं. त्यावेळेस आमचे शेफर्ड राजू भाऊ होते आणि साहेब बाजूला उभे होते. मी अपोस्टल असे बाप्तिस्म आहेत आणि अजून वेळ झालेले लोक वाट पाहतात आणि राजू दादा ते लक्षातून विसरले होते, कारण ते आमचे त्यावेळेस अधिकारी होते. त्यांना अपोस्टलने अशा मोठ्या आवाजात बोलले, राजू आत्ताच्या आत्ता नाही, बिलकुल थांबायचं नाही. नाही ही दरवी सभा झाल्यानंतर बिलकुल नाही. पांढरी उडली होती त्यांच्याकडे. राजू दादाने एका क्षणामध्ये गाडी काढली. आम्ही दोघे जण गेलो. मला हे सांगायचं आहे, एक वाघाप्रमाणे डरकाळी मारणारा अपोस्टल होता. अपोस्टलांचा आवाज ऐकला की आमच्या अंगाचा थरकाप होत होता. साधी गोष्ट नाही. शिस्त, बोलण्याचे ढब, अधिकारयुक्त शब्द, ह्या गोष्टीचा मला खूप अनुभव आलेला आहे. देवप्रिय हॉटेलच्या पाठीमागे होते. मला बोलवलं त्यांनी, आरबी लवकर या, एवढा शब्द वापरला. मला कुठे बाहेर द्यायचं होतं आणि मी म्हटलो अपोस्टल 10-15 मिनिट. काय म्हटले काय म्हटल्यानंतर मी घाबरून गेलो. मला अपोस्टल 10 मिनिटात पोहोचलो. मला जायचं झालं. त्यांच्याकडं काकू आणि ऍडजस्टमेंट आणि ना हा शब्द नाही पाहिजे होता. ते एकदा आवाज केला म्हणजे जावाच लागत होता. आणि म्हणून अशा कणखर व्यक्तीसोबत मला खूप अनुभव आलेला आहे. अपोस्टल सोनपासरे साहेब, रत्नाकर घुले, हरिभाऊ सारफ यांच्या तालमीत मी वाढलेला आहे. त्या लोकांनी खूप काही मला शिक्षण दिलेलं आहे आणि कौतुक वाटतं ह्या गोष्टीचं की ज्यावेळेस देवप्रिय हॉटेलच्या पाठीमागे ते राहत होते, मला आपल्या रूममध्ये गेलं, बेडरूम मध्ये बाबर साहेबांनी आणि सगळं काही मला दाखवलं.
3,500 खेड्यामध्ये काम. विचार करा, 3,500 साधी मोठं नाहीये. 3,500 खेड्यामध्ये म्हणजे 3,500 सेवक. पवित्र बायबलमध्ये मत्ती 28 आता 21 मध्ये म्हटलेलं आहे, ग्रेट कमिशन आहे, महान आज्ञा आहे. तुम्ही संपूर्ण राष्ट्रात जाऊन सुवार्तेची घोषणा करा. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, त्यांना शिक्षण द्या. ते वचन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. 3,500 फक्त त्यांनी मला फाईल्स दाखवल्या, परंतु 3,500 पेक्षा कितीतरी हजार त्यांनी देवाचे सेवक त्यांनी तयार केले आहेत. साधी गोष्ट नाही, वचनाची त्यांनी पूर्तता त्या ठिकाणी केलेली आहे. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये एक वचन आहे, मी संदेश देणार नाहीये, परंतु दानिएलच्या पुस्तकामध्ये 12 आणि 3 मध्ये म्हटलं आहे, जे शून्य असतील ते अंतरेच्या प्रकाशाप्रमाणे झळकतील आणि पुष्कळास धार्मिकतेकडे वळवतील आणि युगाच्या समाप्तीपर्यंत ते ताऱ्याप्रमाणे चमकतील. आजही आम्ही खेड्यापाड्यात गेलो. आताच्या एका भावाने या ठिकाणी सांगितलं की बाबर साहेबांचं पहिलं मिशन. आजही आम्ही खेड्यापाड्यामध्ये जातो तर साहेबांचं नाव त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. साठी मोठं नाही प्रिया, हे काम हा त्याग आहे. मी सुनील पवार या ठिकाणी बोलत असताना म्हटले, पप्पाने खूप संकट आणि समस्या आणि अडचणींना तोंड दिलेलं आहे, परंतु प्रिय लोक व्यर्थ नाहीये. याकोब 1 आणि 12 मध्ये म्हटलेलं आहे की जो परीक्षेत टिकतो त्याला जीवनाचा मुकुट प्राप्त होतो. परीक्षेत टिकतो हा पेटामध्ये. आणि म्हणून प्रसिद्ध पौलुस शेवटी काय म्हणतो माहिती का, आता माझी धाव संपलेली आहे, सुयुद्ध मी जिंकलेला आहे, एकच बाकी आहे आणि माझ्यासाठी मृत्यू महत्वाचा मुकुट प्रभूने राखून ठेवलेला आहे. नक्कीच आमचा विश्वास आहे की साहेबांना तो नीती महत्वाचा मुकुट प्राप्त होणार आहे. पहिले पेट्रो 5 आणि 4 मध्ये म्हटलेलं आहे, पहा हे वचन साहेबांशी किती निगडीत आहे, किती लागूकरण आहे. कारण मी स्वतः बोललो, त्यांचा त्याग, त्यांचं ज्ञान, त्यांची बुद्धी, शिस्तबद्धता, जो पुढारी, जो पाळक, जो सेवक आत्म्याने खेळपणाने सेवा करतो. पहिले पेट्रो 5 आणि 4 मध्ये म्हटलेलं आहे की प्रभूने त्यांच्यासाठी न कोमेजणारा हार राखून ठेवलेला आहे, तो त्याला प्राप्त होतो. अनेक प्रसंग देवापणे त्यांच्या गळ्यामध्ये हे तर तुला मुरजून जाणार आहे, वाढून जाणार आहे, सुटणार आहे, पण न कोमेजणारा हार नक्कीच प्रभूने त्यांच्या गळ्यामध्ये टाकला असणार आहे. जे झोपी गेलेले आहेत त्यांच्या आघाडीत त्यांनी जाऊ शकत नाही. माझा तर आत्मविश्वास आहे पवित्र बायबलप्रमाणे की ते मेलेले नाहीत. त्यांनी महानिद्रा घेतली आहे, त्यांनी मोठी झोप घेतली आहे. ज्यावेळेस तो राजभवन येईल तेव्हा 100% साहेबांना तो उठवणार आहे. साधी गोष्ट नाही प्रियानो. आज या दासांच्या माध्यमातून जितकं बोलावं तितकं कमीच आहे, परंतु जो नीती महत्वाचा आणि जो जीवनाचा मुकुट राखून ठेवलेला आहे 100% त्यांना प्राप्त झालेला आहे. कारण त्याचं प्रमाण हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे सेवक आहे ते तर सोडा, पण मी आज उभा आहे केवळ त्यांच्यामुळे आहे. कधीही मला फोन करायचे, आम्ही प्रार्थनेला घ्या, मी नाही म्हणू शकतच नव्हतो, नाही म्हटलं संपतो मग. मी काही मला अर्जंट काम असायचं मी जात होतो. आणि माझं वय 60 वर्षाचं, पण त्यांच्या 65 वर्षात मी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. काय भाग्य माझं, साधी गोष्ट नाही. असे बरेच प्रसंग मला अपॉस्टल यांच्या माध्यमातून माझ्या जीवनात घडलेले आहेत. मी स्वतः आशीर्वादी झालेलो आहे. आज जे उपस्थित आहे, आज जी सेवा मी करत आहे, केवळ त्यांची शिस्त, त्यांचं शिक्षण, त्यांचं बोलणं, त्यांनी केलेलं मला मार्गदर्शन हे मला आज सेवेमध्ये कामी आलेलं आहे. आज माझी सेवा 39 वर्षाची आहे आणि मी माझं भाग्य समजतो की असे महान सेवक माझ्या जीवनातून गेले आहेत. थँक्यू, धन्यवाद. प्रेज लॉर्ड. सेवकांचे आहेत, त्यानंतर जे मग घरची मंडळी आहे मी त्यांना आमंत्रित करीन. आता या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रेषितांना बोलवतो. प्रेषित शास्त्री. आज आपण पुष्कळ गोष्टी ऐकल्या आहेत आणि अपॉस्टल बावल यांच्यासोबत ज्यांनी कार्य केलं त्यांची साक्ष आपण ऐकली. त्यांनी
त्यांचं अपोस्टल बावर यांचं जीवन कसं होतं हे पण आपण ऐकलं. मला थोडासा प्रसंग मिळाला, कारण मी या शहरातला नाही आहे, त्यामुळे मला इथं त्यांच्यासोबत जास्त वेळ मिळाला नाही. पण जो थोडासा वेळ मिळाला तो खरोखरच उल्लेखनीय होता, कारण त्यांच्याशी बोलणं, त्यांच्यासोबत जो वेळ मिळाला, सहभागिता मिळाली ही खूपच उल्लेखनीय आहे. आणि त्यांच्या शिस्तबद्धता ही खरोखरच आज आपण त्यांच्या परिवारामध्ये पण बघतो. आणि प्रियांनो, खरोखरच हाच वारसा ते घेऊन चालवतील अशी आपली सदिच्छा आहे. आणि आपली प्रार्थना पण आहे त्यांच्यासाठी की परमेश्वर या बावर कुटुंबाला या दुःखाच्या प्रसंगामध्ये खूप असं सांत्वन देऊ, त्यांना हिंमत देऊ आणि त्यांना सहाय्य देखील देऊ. आमेन. आर के भालराव आहे, ते पण आपले मनोगत व्यक्त करते. ही सुंदरची वेळ विशेष प्रकारे आपल्याला लाभलेली गावाच्या स्मरणामध्ये आतापर्यंत पुष्कळ देवाचे सेवक बोललेले आहेत. जेव्हा एखादा वाढदिवस असतो त्यावेळेस पाहायला मिळत आपल्याला खूप आनंदाने तो वाढदिवस आपण साजरा करतो. पण प्रभूची स्तुती असो, पूर्ण धन्यवाद असो की आता जो प्रसंग आहे, आता जो कार्यक्रम आहे, विशेष बी बाबासाहेबांच्या स्मरणार्थमध्ये प्रियानो जास्त वेळ गेल्याला परंतु देवाचं वचन एक ठिकाण असं म्हणतं, सुदर्शनाला त्याचा अनुभव घेऊन पाहतो किती चांगला आहे. पुष्कळ काय बोलायचं आहे, परंतु प्रियानो बेलजी बाबासाहेबाच्या साहित्यामध्ये राहणारा, त्याच्या कुटुंबामध्ये राहणारा मी आरती भालेराव, ज्यावेळेस मला या ठिकाणी त्यांच्याकडे बोलणं आलं त्यावेळेस मी आठवण करीन देवाचे सेवक औसोबत साहेब, जेव्हा मला त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं मध्यस्थी करत असताना ते कृषी सोनपत्रे साहेब, आणि ज्यावेळेस जे काय खेड्यातून मला पाठवण्यात आलं त्यावेळेस मी या एक राजघराण्यामध्ये आलो. तेव्हा असं मला वाटतं की मी आता या ठिकाणी काय बोलू, कशा प्रकारे राहू. परंतु प्रियानो, हा जो कुटुंब आहे, हा जो परिवार आहे, हा जगावेगळा परिवार आहे. देवाचं वचन सांगतं, बोलले पुष्कळ आहे, निवडले थोडके आहे. हा परिवार देवाने निवडलेला होता, देवाने निवडलेला आहे. आणि ह्या कुटुंबामध्ये जेव्हा मी आलो तेव्हा पुष्कळ काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. काय करू, बोलतो, पाहणं, बोलणं, चालणं, सर्व गोष्टीमध्ये देवाच्या नावाला मी धन्यवाद असो. ज्या प्रियजनांनी, जे माझे आई आणि वडील, जे आध्यात्मिक आई आणि वडील मी महाराज बेंजी बाबासाहेब प्रिशित बाई यांनी माझ्याकडे आपल्या लेकरासारखं मला सांभाळलं. आणि विशेष प्रकारे सांगायचं तात्पर्य की जसे त्यांची 2 मुलं, तसं तिसरा म्हणून मला त्यांनी सांभाळलं आणि पुष्कळ गोष्टी मी शिकलो. आणि शिकल्यानंतर देवाच्या नावाला धन्यवाद, त्यांनी मला बाहेर टाकले सेवेकरण्यासाठी. इकडून माझी दीक्षा झाली. जेव्हा मी पृष्ठ म्हणून झालो, बाहेर पडलो, तेव्हा माझ्याकडं लोक, बाहेरचे लोक, संस्थेचे लोक अनेक प्रकारे बेंजी बाबासाहेबांच्या नावाने ओळखायची. नवकृष्टी मंडळी अशा जगामध्ये गाजलेली आहे, देवाचं वचन गाजलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की त्याचा अनुभव घेऊन पाहतो की ते चांगलं आहे. प्रिय या कुटुंबाने मला खूप मोठा आपल्या आदर सत्काराने आपल्या लेकरामध्ये या कुटुंबाला सांभाळलेला आहे. बरेच दिवस येणं जाणं या ठिकाणी या कुटुंबाने आपल्या घरातल्या कुटुंबाला सांभाळलं. आणि जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा शिवेमध्ये अनेक गोष्टीमध्ये आम्हाला एक गोष्ट शिस्त शिकायला मिळाली. आणि जेव्हा ते सांगत असताना आपल्याला आम्ही त्याचं अनुकरण केलं, जेव्हा विश्वास ठेवला. आता विश्वास जो म्हणत आहे, आपण पाहतो विश्वास हा दिसत नाही, पण होण्याची खात्री आहे.
जेव्हा आम्ही त्याचा अनुभव घेतला, आमच्या जीवनात त्याचा अनुभव आला, ती खाते आमच्या जीवनात आली आणि देवाच्या नावामध्ये आज कमीत कमी बरेचसे जवळ 9 पृष्ठेमध्ये 52 चर्चेस मी बांधले. आज 52 चर्चेमध्ये पुष्कळच्या ठिकाणी देवाचं काम चालू आहे. देवाचे सेवक निवडले, देवाचे सेवक त्या ठिकाणी काम करत आहेत. आजही देवाच्या नावामध्ये उभा राहून तेव्हा मी धन्यवाद देतो की देवाने त्यांच्या नावामुळे प्रभू येशूच्या नावामुळे उभं केलं आहे. आणि देवाचं वचन चाललं, जो उभा आहे पूर्ण म्हणून आपण स्वतः सांगा. प्रिय जगामध्ये आपलं लोक हित पाहतात, पण बेंजी भावर या कुटुंबाने स्वतःचं हित नाही पाहिलं, इतरचं हित पाहिलं. लोकांना कसं सांभाळायचं, लोकांना कसं वाढवायचं, लोकांना कसं आपल्याला या ठिकाणी देवाच्या नावात आणायचं हे कुटुंबाने पाहिलं. आणि या कुटुंबाला देव बाप फुलकट महान मोठा आशीर्वाद देऊ. पुष्कळ काही बोलायचं आहे माझ्या प्रियांनो. तुम्ही देवाला धन्यवाद देतो की देवाने मला या सुंदरशी वेळी पुन्हा या ठिकाणी दिलं. जेव्हा बेंजी पेशी वाढल्या, पायी वाढल्या, तेव्हा मला दुसऱ्या दिवशी निरोप आला. आम्ही रोज प्रार्थना केला, देवाला धन्यवाद दिले की त्यांची भेट द्यावं, आम्हाला भेट झाली नाही. आणि बेंजी बाबासाहेब वाढल्यानंतरही मला दुसऱ्या दिवशी 3 वाजता निरोप आला. पेशीने मला निरोप दिला आणि सांगितले तुला ते पेटरने सांगितले की मी पेटरला फोन केला. पेटर साहेब तुम्ही फोन केला, तुम्ही सांगितलं नाही. आणि त्यावर मी तुम्हाला करावा होतो फोन. सांगा तात्पर्य प्रेरणा या कुटुंबाचं जरी दर्शन मला झालं नाही, परंतु आज मी एक सांगा की आज बेंज वावर हे माझ्या समोर आहे. आणि मी एकच गोष्ट सांगेन की जेव्हा पहिल्या पुरुषात येतील तेव्हा खरोखर आपल्या सर्वांची भेट होईल. आणि देवाच्या नावाला धन्यवाद. देवाने सुंदर संधी दिल्याबद्दल देवाच्या नावाची स्तुती प्रसाद करतो. देवाला धन्यवाद देतो, आभार मानतो. थँक्यू कृष्ण. मी यानंतर विनंती करतो आपल्यामध्ये की प्रेषित सोनपासरे आहेत, ते देवाचा मनोगत व्यक्त करतील. आणि हे लोक उपस्थित असलेले सर्व प्रियजनो, मी देवोपाला मान महिमाने गौरव देतो. अशा महान सेवकाच्या जग सोडल्यानंतर त्या ठिकाणी आपण उपस्थित आलो त्या श्रद्धांजलीसाठी. आणि हा सर्व समाज, सर्व परिवार जो आपण आहोत त्याच्या प्रीतीचा परिवार, त्यामुळे आपण या ठिकाणी आहोत. प्रियांनो, पेशी बेंजी बावर म्हणजे शरद शाहूराव बावर ही व्यक्ती एक असामान्य अशी व्यक्तिगत होतं. आणि त्यांच्याबरोबर मला सुमारे 20 वर्ष सेवा करण्याचा शोल्डर टू शोल्डर मला देवबापांनी संधी दिली. त्यांची शिस्त, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं व्यक्तिमत्व याची अनुभूती मला माझ्या आयुष्यामध्ये मिळाली. त्यांचं शिक्षण इतकं शिस्तीचं आणि ज्ञानाचं जसं बाहेर होतं तसं त्यांच्या घरामध्ये सुद्धा ही शिस्त होती. कारण त्यांचे वडील जे शाहूराव बावर होते हे मानलेले सन्माननीय असे पाळक होते खामगावला. आणि त्या खामगावमध्ये ही लेकरं 6 मुली आणि 3 मुलं एवढा मोठा परिवार शाहूराव बावर यांचा होता. ते इतके प्रसिद्धी झालेले पाळक होते की त्यांच्या शिस्तीमध्ये एवढा मोठा परिवार त्या काळामध्ये जेव्हा कोणी शिकलेलं नसायचं अशा काळात त्यांची लेकरं कुठं पोहोचली गेली. आणि ती शिस्त, त्या शिस्तीचा एक भाग म्हणून आम्ही त्याचा एक अंश म्हणून या ठिकाणी त्यांच्या अनुभूती आणि त्यांच्या सहवासात आम्हाला ही संधी मिळाली जगण्याची, राहण्याची आणि वाढण्याची. मी 1973 मध्ये रस्त्यामध्ये फिरत असताना, प्रार्थनेत असताना साध्या पैजामाशावर होतो, पण बायबल माझ्या नेहमी खात्यामध्ये असायचं. त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी डिस्ट्रिक्ट केदार समोर होते त्या काळात, त्यांनी मला देवळावर आणलं होतं. त्यांनी मला बघितलं रस्त्यावर. ते म्हणजे केव्हा तुम्ही इथं आले? म्हटलं ते 15 दिवस झाले. मी घर सोडून 100 मैलावर इकडे बाहेर आलो होतो. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या तुम्ही इथे दिसले नाही पाहिजे, लेकर बाळा सोडून तुम्ही इथे फिरता. मी इतके दिवस मी अवसरमूळची सोका लावतो म्हणे. आणि अशा स्थितीत त्यांनी मला बघितलं. 7-8 दिवसांनी एका मीटिंगमध्ये सिंदखेडराजेच्या त्यांनी विचारलं की मी सोनपासऱ्यांना घेऊन जाऊ का? तर मी साहेब मी काय म्हणू शकतो तुमच्या पुढं. आणि त्यांनी मला त्या हातामध्ये आणलं. तेव्हा मला 2 मुलं होती. 2 मुलं पुन्हा इथं झाली, जन्माला आली.
आणि त्यांच्या शिस्तीमध्ये मी जवळजवळ 20-25 वर्ष मला शोल्डर टू शोल्डर सेवा करायला मिळाली, शिकायला मिळालं. आमची लेकर वाढली, परदेशात गेली. हे सर्व काही प्रसिद्ध बाबाचाच आशीर्वाद आणि देवाची कृपा आहे. कारण देवाच्या कृपेशिवाय झाडाचं पाणी देखील हालत नाही असं म्हणतात ना, त्याप्रमाणे आम्हाला इथं जेव्हा देवबापानं आणलं तेव्हा अशा महान सेवकाबरोबर मला जी संधी मिळाली त्यांचे उपकार फेडण्यासाठी माझ्याजवळ कोणतंच हे नाही, काही वाव नाही मला बोलायला की मी कशी त्यांचे आभार मानू. इतकी महान कृपा त्यांच्यामुळे तुमच्या कुटुंबाला मिळाली आणि जो महान आशीर्वाद आपल्याला त्यांच्याद्वारे मिळाला तेव्हा मला या ठिकाणी औरंगाबाद 50 वर्ष झाली. मी आता सध्या 90 वर्षाचा आहे, पण मला कधी आजार नाही. हे सर्व प्रसिद्ध देवीबाबाचा आशीर्वाद. कारण ते मला 4 वाजता उठवायचे. त्यांनी इतक्या शिस्तीत मला वाढवलं, इतक्या कठीण शिस्तीत की त्यांनी म्हटलं मला 2 वाजता जरी त्यांनी रात्री फोन आला तर मी जागे असायचं आणि मला सांगायचे मला 4 वाजता येऊन उठवा. इतक्या शिस्तीत मी वाटलो तेव्हा मला कधी आजार नाही मिळाला एवढ्या वयात. कधीच नाही, मला वेळ माहीतच नाही. मी घरात पाणी प्यायचं म्हटलं तर मी स्वतः जाऊन पाणी पितो अजूनही. मी म्हणत नाही मला पाणी आणणार आहे, मला जेवण वाढणार आहे, ही सवयच नाही मला. कारण ही शिस्त सर्व त्यांची, सर्व गुण त्यांचे. आमच्या घरामध्ये जी त्यांच्या घरामध्ये शिस्त आहे ती माझ्या घरामध्ये शिस्त आहे प्रियानं. आणि या आशीर्वादात आम्ही आहोत आणि मी ते देवबापाचे आभार मानतो. अशा महान सेवकाबरोबर मला जी संधी मिळाली तेव्हा देवबाप त्यांना आभाराची उराशी ठेवो. आमेन. आमंत्रित करतो रिटायर्ड DISP मराठवाडा धर्म प्रांताचे सचिव व नगरसेवक आपले अमित ढगे सर. उपस्थित सर्वांना आदरपूर्वक सलाम. आज आपण अत्यंत दुःखद अंतःकरणाने परंतु देवावरील अढळ विश्वासाने ख्रिस्तात विसाव पावलेले स्वर्गीय प्रेषित शरद शाहूराव भावर यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. खरं पाहिलं असता त्या कुटुंबाची आमच्या कुटुंबाचा जवळजवळ 45 ते 50 वर्षाचा संबंध आहे आणि त्यामुळे अतिशय ह्या कुटुंबाची जवळीक अशी आमची निर्माण झालेली होती. विशेषतः माझी पत्नी आज हयात नाही, परंतु ती सतत या कुटुंबाच्या संपर्कात असायची. वयाच्या 95 वर्षी सरांनी आपला पृथ्वीवरील जीवन प्रवासाची यशस्वी सांगता करून आपल्या प्रभूच्या चिरंतन सानिध्यात प्रवेश केला. प्रेषित शरद भाव हे यशस्वी उद्योजक नव्हते तर ते दूरदृष्टी असलेले समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील दृढ विश्वासाने प्रेरित सेवक होते. त्यांनी आपल्या कष्टाने, प्रामाणिकपणाने आणि निष्ठेच्या बळावर व्यवसायात यश संपादन केले. परंतु त्यासाठी खरी संपत्ती म्हणजे लोकांचा विश्वास, त्यांचे शिक्षण आणि समाजाची उन्नती होती. न्यू अपॉलिटिक चर्च आणि न्यू अपॉलिटिक स्कूल यांची स्थापना करून त्यांनी केवळ संस्था उभारल्या नाही तर श्रद्धा, शिक्षण आणि सेवाभावाचा असा दीप प्रज्वलित केला जो पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या
दूरदृष्टीमुळे असंख्य कुटुंबांना आध्यात्मिक आधार मिळाला आणि अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली. त्यांच्या आध्यात्मिकतेचं मी आणखी थोडंसं उदाहरण सांगतो. ते मंगलधामचे सभासद होते आणि मंगलधाम वाचण्यासाठी आम्ही सभासद झालो होतो. पण तेव्हा फीस न दिल्यामुळे ते आम्ही म्हणजे मंगलधाम जर आले नाही तर सर त्यांच्या मंगलधामाची म्हणजे झेरॉक्स कॉपी करून प्रत्येक महिन्याला आम्हाला प्रभूच्या वचनासाठी पाठवत असेल. बघा म्हणजे त्यांची म्हणजे आता मी पोलीस दलात असल्यामुळं सहसा म्हणजे आपल्या आध्यात्मिक याच्यापासून थोडं दूर होतो, परंतु नेहमी त्यांनी आपल्या सोबत राहावं आणि प्रभूच्या सानिध्यात आमचं कुटुंब राहावं यासाठी त्यांनी मला सतत मंगलधामची म्हणजे पाठवलेले आहे. त्यांच्या जीवनातून प्रेम, नम्रता, दयाळूपणा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम दिसून येत होता. गरजूंना मदतीचा हात देणे, समाजासाठी कार्य करणे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचे रूप पाहणे हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख होती. आज त्यांच्या जाण्याचे दुःख नक्कीच आहे, परंतु देवाच्या वचनामुळे आपल्या अंतःकरणात आशेचा प्रकाश आहे. जे सूर्योदय ते मी केले आहे, धाव संपलेली आहे, विश्वास राखला आहे आणि आता जे राहिले ते की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो ज्या दिवशी तो मुकुट मला देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्यांचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. आज आपण त्यांना निरोप देत नाही तर देवाने दिलेल्या एका धन्य, अर्थपूर्ण आणि सेवामय जीवनाचा त्यांचा गौरव करीत आहोत. त्यांचा वारसा त्याच्या कुटुंबात, त्यांनी स्थापन केलेल्या चर्चमध्ये, शाळेमध्ये आणि त्यांनी स्पर्श केलेल्या असंख्य जीवनामध्ये सदैव जिवंत राहिले. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आज त्यांच्या जीवनाला अत्यंत समर्पक आहे. त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शील विश्रांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना, मित्रपरिवारांना व सर्व शोकाकुलांना आपल्या प्रेमाने, शांतीने, पुनर्वसनाच्या आज्ञेचे सांत्वन देव. त्यांनी केलेले अवैध कार्य, त्याग, समर्पण आणि त्यांचं अष्टबल नेतृत्व आणि त्यांनी जे समाजाला दिशा दाखवली त्या सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो, सल्यूट करतो आणि सन्माननीय स्वर्गीय शरद सौरभ पवार यांना माझ्या व माझ्या कुटुंबातर्फे व माझ्या
धर्मप्रांतातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. प्रभूमध्ये चिरशांती असो. आमेन. धन्यवाद.